नमस्कार, हांव श्रीकांत वेर्णेकर। आयचे व्हिडिओ फ्रुट्सा बद्दल। डायबिटीस कोण कोण आसा तेणी फ्रुट्स खावं जाता का म्हण खूब लोक विचारतात। तर एकदम सरळ सांगचे म्हण सांगल्यार खंयचे फुडा भितर शुगराचे प्रमाण जास्त आसा तसले कमी खावचे, खंयचे फुडा भितर शुगराचे प्रमाण कमी आसा तो जास्त खावचो। तशेंच फ्रुट्सा भितर बी सेम। फ्रुट्सा भितर खंयचे फ्रुट्सा भितर कार्बोहायड्रेट्स म्हणटा ग्लुकोज जास्त उरता, तेतून भितर ग्लुकोज उरना फ्रुक्टोज उरता, ते जास्त उरता ते कमी खावचे, आणि खंयच्या भितर फ्रुक्टोज कमी उरता तो जास्त खावचो। तर हे कशें कळटा म्हटल्यार आमकां ग्लायसेमिक लोड हेजे बद्दल थोडे नॉलेज उरूंक जाय। ग्लायसेमिक लोड म्हटल्यार आमी खंयचे फ्रुट्स खातात तेन्ना कितले स्पिडान आमगेल्या ब्लडाक शुगर वयता, साखर वयता, हेका ग्लायसेमिक लोड म्हणटा। सो आता हांव म्हाजे कडेन चार्ट आसा, तेतून भितर लगभग 150 रेग्युलर घेवचे, तेतून भितर फ्रुट्सा साधारण एक 20 फ्रुट्साचे ऑलमोस्ट डेली कंज्यूम करचेले, तसले लगभग 20 का 25चे ग्लायसेमिक लोड आसा, आणि तुमकां जाय जाल्यार हांव ते सेंड करता। आज हर एक साधारण कॉमन मेळचेले खंयचे खंयचे फ्रुट्स आसात तेजे ग्लायसेमिक लोड बी सांगता आणि कितले खावं जाय म्हण बी सांगता। फर्स्ट म्हटल्यार एवोकाडो म्हण घेना एक फ्रूट मेळटा, तेतूंतले वयल साल आणि मदले बी हे सोडून तुम्ही 200 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। कित्याक म्हटल्यार एवोकाडोचो ग्लायसेमिक लोड आसा 2 आसा, खाली 2। तसान तेजे जो मास असणे ते 200 ग्राम पर्यंत तुम्ही खावं हरकत ना। नेक्स्ट मस्क मेलनाचे खाली मास वयल्यान साल सोडून घेना, मस्क मेलनाचे तुम्ही ते बी 200 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। कित्याक म्हटल्यार हेजी ग्लायसेमिक लोड जो आसा 2.01 म्हटल्यार साधारण 2 आसपास आसा। तसान हे बी तुम्ही 200 ग्राम खाली मास त्याची खावं हरकत। नंतर येता आमगेले जांभळा। हे जांभळा लगभग तुम्ही बी सकट म्हटल्यार नेट वेट तेजे साधारण 150 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। म्हटल्यार बी सोडून 150 ग्राम बी धन तुमगेले 200 ग्राम पर्यंत तुम्ही ते खावं हरकत ना। त्याची ग्लायसेमिक लोड मस्क मेलन आणि एवोकाडो पेक्षा इल्ले जास्त आसा। त्यानंतर येता बोरा तेजे 4.44 ग्लायसेमिक लोड आसा। तसान हे सुद्धा तुम्ही बी सोडून साधारण 200 ग्राम आसपास नाजाल्यार साधारण 1.25-200 ग्राम पर्यंत ते बोर खावं हरकत ना। म्हणल्यार त्याची इल्ले ग्लायसेमिक लोड जास्त आसा। त्यानंतर येता पियर म्हटल्यार साधारण पॅराशेप सकल्यान उरता, वयर म्हटल्यार पॅराशेप उरता इल्ले मुखार तो कशें उरता, तेजे ग्लायसेमिक लोड आसा 4.52। तसान तुम्ही म्हटल्यार इल्ले जास्त आसा, तसान तेजे साधारण 100 ते 125 ग्राम पर्यंत ते खावं हरकत ना पियर्स। त्यानंतर येता एप्पलाचे ग्लायसेमिक लोड 4.69 आसा। म्हटल्यार तेजपेक्षा हांवें सांगिल्ल्या पेक्षा हांव ते इन्क्रीजिंग ऑर्डराच्यान सांगते आसा। तसान हे बी तुम्ही लगभग 100 ग्राम पर्यंत घेवं हरकत ना। 100 ग्राम पर्यंत घेतल्यार काय प्रॉब्लेम ना। तेजे नंतर येता मुसंबीचे ग्लायसेमिक लोड जो आसा 4.7 आसा। तसान मुसंबी बी साधारण 100 ग्राम म्हटल्यार साल बिल काढून नेट हे नेट मुसंबीचे मास ते साधारण 100 ग्राम पर्यंत तुम्ही खावं हरकत ना। त्यानंतर लिची म्हण एक येता, तांबडे लिची म्हण तेज बी 4.76 आसा। ते बी सुद्धा तुम्ही त्याची वयल साल काढणं आणि मधले बी सोडणं नेट मास त्याचे 100 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। नंतर येता स्ट्रॉबेरीचे ग्लायसेमिक लोड जो आसा 4.9 आसा। जसान हे सुद्धा तुम्ही 100 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। त्याच्यानंतर येता ऑरेंजेस बी 5.23 आसा ग्लायसेमिक लोड, म्हटल्यार इल्ले जास्त आसा। तेजे तसान ते बी तुम्ही लगभग त्याची साल बिल काढल्यानंतर खाली मास साधारण 100 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। ही सगळे तुमगेले ग्लायसेमिक लोड 5 सकल आशिल्ले, म्हटल्यार एक ते मोसंबी एक संत्रे एक जो आसा पळय ते इल्ले 5 प्लस आसा, पण हे सगळे तुम्ही खावं हरकत ना। तेजे नंतर येता थोडे ग्लायसेमिक लोड जास्त आशिल्ले, म्हटल्यार 6 वयर खंयचे आसात ती। तेतून भितर फर्स्ट येता पपई तुम्ही त्याची ग्लायसेमिक लोड जो आसा 6 आसा। तसान साल काढल्या नंतर त्याचे मास जो आसा ते साधारण 75 ग्राम पर्यंत तुम्ही खावं हरकत ना। त्याच्या नंतर येता वॉटरमेलन काळिंग, ते सुद्धा खाली तांबड भाग जो आसा पळय तो तुम्ही 75 ग्राम खावं हरकत ना। तेजी बी ग्लायसेमिक लोड जो आसा 6.08 आसा। त्यानंतर येता पायनॅपलाचे ग्लायसेमिक लोड जो आसा 6.37। तसान हे बी तुम्ही खाली खावचेल भाग जो आसा तो 75 ग्राम पर्यंत खावं हरकत ना, काय प्रॉब्लेम ना। त्याच्यानंतर येता पेर तेजी ग्लायसेमिक लोड जो आसा 7.28। तसान तुम्ही पेर सुद्धा साधारण 75 ग्राम पर्यंत खावं हरकत ना। म्हटल्यार तेजे ग्लायसेमिक लोड इल्ले आता वाढू लागले। तेजे 75 ग्राम पर्यंत तुम्ही अंदाज अशा हातीन पडले तरी घट्टा, नंतर तुमच्याकडे साधा एक फ्रुट्स
वजन करचेल ते ताकडे मेळटा, एक 100-200 रुपया भितर मेळटा. ते अंदाज एक फावटी तुमकां आयडिया कळ्ळी नंतर प्रॉब्लेम ना. ते बी 75 ग्राम पर्यंत पेरू खायात. त्याच नंतर येता ग्रेप्साचे ग्लायसेमिक लोड जो असा तो असा 7.42. त्याच्या खातीर हे बी सुद्धा तुम्ही लगभग 75 ग्राम पर्यंत ग्रेप्स तुम्ही खावंक हरकत ना, त्याच्या वयर खावंक नाका. त्याच्यानंतर येतं किवी म्हणून एक फ्रुट्स येता, तेजे 7.79 ग्लायसेमिक लोड असा. ते बी सुद्धा तुम्ही त्याचे साल बिल काढणं खाली मास असं पडे ते एक 75 ग्राम पर्यंत खावंक हरकत ना. त्याच्यानंतर इल्ले आता सांगचेले ग्लायसेमिक लोड इल्ले अप्पर साइड असा. तसा ना कस्टर्ड एपल म्हणता म्हटल्यार सीताफळ जावं नाजाल्यार तुम्ही रामफळ म्हणता न्ही, तेजे 8.8 ग्लायसेमिक लोड असा. तसा तुम्ही खाली मास तेजे ते व्हाईट कलर न्ही ते एक 50 ग्राम पर्यंत तुम्ही खावंक हरकत ना, प्रॉब्लेम ना. तेजे बी आणि वैल साल बिल काढणं 50 ग्राम पर्यंत तुम्ही खावंक हरकत ना. त्यानंतर येता मँगोचे आणि इल्ले ग्लायसेमिक लोड जास्त असा 9.29. हे सुद्धा तुम्ही साल आणि पारे सोड 50 ग्राम पर्यंत त्याचे मास 50 ग्राम पर्यंत तुम्ही खावंक हरकत ना. त्याच्यानंतर येता पॉमग्रेनेट्स डाळिंबाचे अनिल्ले ग्लायसेमिक लोड जास्त असा 9.70 असा. हे बी तुम्ही खाली बी असणे डाळिंबा बी ते 50 ग्राम पर्यंत तुम्ही खावंक हरकत ना. हे इतले खावचेल जाल म्हण जाल्यार. खानासतना रावचेल खंयचे हे तुमकां कळूं जाय. हे टोटली तुम्ही अवॉइड केलं बरें. कोणाक डायबिटीस आसा पळय तेणी टोटली अवॉइड केलं बरें. कित्याक म्हटल्यार 10 पेक्षा वयर ग्लायसेमिक लोड आशिल्ले. फर्स्ट तेतूं भितर चिक्कू जो ग्लायसेमिक लोड असा 11.77 असा. तसा ना हे हायर ग्लायसेमिक लोडा भितर आता ते तुम्ही अवॉइड करा खानाकात. त्यानंतर केळी बी तुम्ही खावंक नाका, कित्याक म्हळ्यार हेची ग्लायसेमिक लोड जो असा 14.14. तसा ना हे आनिल्ले जास्त हेची ग्लायसेमिक लोड आशिल्ला ना केळी बी तुम्ही खावंक नाकात. त्यानंतर जॅकफ्रूट म्हणटा पणसाचे बी ग्लायसेमिक लोड जो असा 14.85. तसा ना हे हाय रेंजार येता. हे पणस बी तुम्ही खावंक नाकात. जोपर्यंत तुमकां डायबिटीस रिवर्स ना तोपर्यंत तुम्ही ते खावंक नाकात. त्यानंतर कोण सांगता म्हण खजूर बी खावंक नाकात. थोडे लोक जेवण जाल्या नंतर इल्ले थोडे खजूर खावचे थोडे लोक संवय उरता. तेजे 31.50 ग्लायसेमिक लोड असा. तसा ना जेवण जाल्या नंतर थोडे लोकांक स्वीट खावंक जाय म्हणून स्वीट खानासतना खजूर बी खातात. 31 असा म्हळ्यार विचार करा. एक खजूर खाल्लं म्हणून काय व्हडलो प्रॉब्लेम ना, पण खाते एक 5-10 सळ खानाकात. एकान काय व्हडलो फरक पडना. सो टोटली फ्रुट्साचे तुमकां हे लिस्ट दिल्लो आसा. ते सोड सुद्धा तुमकां ग्लायसेमिक लोडाचे चार्ट जाय जाल्यार तुम्ही म्हाका संपर्क केल्यार म्हागे नंबर दिल्लो आसा. हांव तुमकां व्हॉट्सअप करता. ते पळयन तुमकां खंयच कितली खावंक जाय बाकी फ्रुट्सा हे फुडाचे बी बदल कळटले. सो फिट रावा, हेल्दी रावा. भारत माता की जय.